स्तुती करतात, पण माँ भगवती प्रसन्न होत नाही. हवन केले, यज्ञ केले, याग केले, पण भगवती प्रसन्न होत नाही. नवार मंत्राचा जाप केला, पण भगवती प्रसन्न होत नाही. मग हिमालयाने ठरवलं आता हट्टयोग करायचा. हट्टयोग आपण ऐकलेलं असेल. हठयोगाचं अनुष्ठान सुरू केलं. दोन इकून असे दोन खांब घेतलेले आहे, मध्ये एक खांब टाकलेला आहे, त्या खांबाला 100 दोऱ्या बांधलेल्या आहेत. एक 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 अशा एका ठिकाणी 100 दोऱ्यांचा गुच्छा तयार केला आणि खाली महाराज अग्निकुंड तयार केलेला आहे. अग्निकुंड तयार केलेला आहे. मोठे मोठे अग्निकुंडामध्ये मोठमोठे लाकड टाकून एक जाळ तयार केलेलं आहे. धो 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 महाराज दगदगतसं ज्वाला भडकू लागलेले आहेत आणि त्या ज्वाळेवर महाराज हिमालय उलटे लटकलेले आहेत. मी ते का त्या ज्वाळेवर महाराज हिमालय उलटे लटकले. कशा करता? शास्त्र सांगतात की माता भगवती प्रसन्न झाली पाहिजे, माँ भगवती जगज्जननी प्रसन्न झाली पाहिजे. पण भगवती जगतजननी प्रसन्न होत नाहीये. मैनेला सांगितलं, मैना दरवर्षामध्ये एक दोरी तोडायची. 100 दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि 100 वर्षाचं हे अनुष्ठान आहे. एक एक दोरी दरवर्षाला एक रस्सी तोडायची, दरवर्षाला एक दोरी तोडायची. मैनेला पहिल्यांदा काही वाटलं नाही. पहिल्या वर्षी एक दोरी तोडली, दुसऱ्या वर्षी एक दोरी तोडली, 2 दोऱ्या तोडल्या, 3 दोऱ्या तोडल्या, 10 दोऱ्या तोडल्या, 25 दोऱ्या तोडल्या. लक्षात घ्या. तरी महाराज हिमालय खालून ज्वाळा भडकू लागलेले आहे आणि वर उलटे लटकलेले आहे. उलटे लटकून तपश्चर्या करत आहेत महाराज. त्या काळामध्ये तप हे प्रधान होतं. तपश्चर्येवर भगवंतरी जायचे. त्या युगामध्ये भयानक अनुष्ठान सुरू आहे आणि महाराज हिमालय भगवती आपल्या घरी प्रगट झाली पाहिजे यासाठी अनुष्ठान करत आहे. 25 वर्ष निघून गेले, 30 गेले, 35 झाले, 40 वर्ष मागे निघून गेले. लक्षात घ्या. मला बोलणं खूप सोपं आहे, पण जरा कल्पना करून पहा. मुलगी घरी जन्माला यावी म्हणून महाराज हिमालय झाडावर महाराज हिमालय खांबावर उलटे लटकलेले आहेत. खालून अग्निकुंड पेटत आहे. जरा कल्पना करा. एक काळ असा होता हा भारताचा, या भारताचा काळ असा होता की एक दिवस असा होता की घरी कन्या जन्माला आली पाहिजे, मुलगी जन्माला आली पाहिजे म्हणून तपश्चर्या केली जात होती. आणि आता हे काळ असा आलेला आहे की मुलगी घरी जन्माला येऊ नये म्हणून टेस्ट केली जाते. कुठून कुठपर्यंत काळ आलेला आहे जरा चर्चा आपण करूया. ऐका. महाराज एक काळ हिमालय माझ्या घरी मुलगी जन्माला यावी म्हणून हिमालय महाराज तपश्चर्या करत आहेत. साधी तपश्चर्या नाही महाराज. उलटे लटकून खाली अग्निकुंड धडधड धडधड अग्निकुंड पेटलेला आहे. महाराज हिमालयवर उलटे लटकलेले आहेत. खालून अग्नीच्या झळाळ्या लागू लागलेल्या आहेत. पण इतक्या झळाळा सोसत आहेत का? माझ्या घरी माँ भगवती मुलगी म्हणून जन्माला आली पाहिजे. नाही बाप. सुंदर प्रसंग आहे, जरा लक्षात घ्या. हृदयामध्ये ठेवण्यासारखा प्रसंग आहे. एक काळ असा होता की महाराज हिमालय आपल्या घरी मुलगी यावी म्हणून तपश्चर्या करतोय आणि आजचा जनसमुदाय, आजचा समाज, आजचा पुरुष, आजची स्त्री माझ्या घरी मुलगी नकोय म्हणून चेकिंग करून येते. लक्षात घ्या. कोणी याकडे लक्ष दिलं नाही. मागील काही कालखंड असा गेला महाराज. त्या कालखंडामध्ये इतकी स्त्री भ्रूण हत्या झाली, इतकी स्त्री भ्रूण हत्या झाली की आपण कल्पनाही करू शकणार नाही. त्याचा परिणाम आज प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे. लक्षात ठेवा. शास्त्र सांगतं ज्या घरामध्ये स्त्री भ्रूण हत्या होते, ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येण्याच्या अगोदर तिचा गर्भपात केला जातो ते महाभयंकर पातक आहे महाराज. लक्षात ठेवा. आज जरी शासनाने अनिर्बंध लादलेला आहे पण अजूनही आतमधल्या आतमध्ये हे काम चालूच आहे महाराज. जर चालू नसतं तर आज जो प्रसंग तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आहे ना तो प्रसंग आला नसता. आज आपण पाहतोय समाजामध्ये 700 स्त्रिया एक महाराज 1000 पुरुषाच्या मागे 700 स्त्रिया आहेत. लक्षात आलं का तुमच्या? 1000 पुरुष त्याच्या मागे 700 स्त्रिया. डिवायडेशन जर केलं निम्मे नाही
300 कमी पडत आहेत. 300 मुलांनी काय करायचं याचा विचार तुम्ही करा. आज जी अराजकता वाढलेली आहे समाजामध्ये, आज जो दृष्टीदोष पाहण्याकरता मिळतोय, याला कारणीभूत आपणच त्यावेळेला त्या गोष्टीला आहुती दिली. आपणच त्यावेळेला ह्या चुका केल्यात. नीट ऐका, माझं बोलणं बऱ्याच जणांना पटणार नाही, पण सत्य आहे. आणि कोणीतरी म्हटलेलं आहे, सच कडवा होत आहे. माईबाप, आज समाजाची स्थिती अशी झाली, अशी स्थिती झाली. लोक जणू काही वाट पाहतात. वय चाललंय, वाढत चाललंय, पण मुली मिळत नाहीये. का असं होतं? लक्षात घ्या. का झालं असं? जरा कल्पना करा. आपण पुराण ऐकतो, कथा श्रवण करतो, कथा कीर्तन प्रवचन रामायण भागवत महाभारत या सगळ्या गोष्टी ऐकतो. ऐकून ह्या गोष्टी सोडायच्या नसतात. या गोष्टी सगळ्या हृदयामध्ये उतरवायच्या असतात. ज्या घरामध्ये अशी चूक झालेली असेल, जे चूक करतात ते महाभयंकर पाप करतात. पहिली गोष्ट, ज्या घरामध्ये स्त्री भ्रूण हत्या झालेली आहे त्यांनी पाप केलेले आहेत. कोणकोणते? ऐका ना. पहिलं पाप केलं त्यांनी अतिथीचं. जिथे आपले शास्त्र म्हणतात अतिथी देवो भव, आणि आपण पहिलं पाप केलं, अतिथीची हत्या केली. जी मुलगी ज्या घरामध्ये जन्माला येणार होती ना, ती मुलगी तुमच्या घरातली पाहुणी होती. कल्पना करा, काही वर्ष तुमच्या घरामध्ये ती राहते, 18-20 वर्ष तुमच्या घरात राहते, परत तुमच्या घराचा ती त्याग करते. म्हणजे ती तुमच्या घरात येणारी अतिथीच आहे. आणि आपण अतिथीला आपल्या घरी आल्याबरोबर स्वागत करायची परंपरा आपली आहे, पण स्वागत न करता आपण त्या अतिथीची हत्या केलेली आहे. जरा कल्पना करा. आणि शास्त्र सांगतं अतिथी देवो भव, आणि मग घरी आलेल्या अतिथीची हत्या केली म्हणजे तुम्ही देवाचीच हत्या केली. नीट ऐका. एकीकडे आपण देवाची हत्या करतो, एकीकडे देवाचं पूजन करतो, एकीकडे देवाचं भजन करतो, आणि एकीकडे देवाची हत्या करतो. सांगा ना, कसं शक्य होईल? एका म्यानमध्ये 2 तलवारी राहू शकत नाही. माईबाप, जरा विचार करा. आजही आतमधल्या आतमध्ये आजही हा विषय लांबत चाललेला आहे. मी ऐकलेलं आहे. 2 मुली ज्या घरामध्ये झाल्या की माणूस टेन्शन मध्ये येतो. लक्षात घ्या. 2 मुली झाल्या की तो चिंता करतो. का? कारण या 2 मुलीचा विवाह करावा लागेल. महाराज, मुलगी भारी वाटू देऊ नका. मुलगी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येत नाही त्या माणसाला कधीतरी भेटून बघा. देवीसारखी वाट पाहतो. तो म्हणतोय की एक मुलगी झाली पाहिजे, एक मुलगी आमच्या घरात आली पाहिजे. मी तर असे माणसं पाहिले, घरात मुलगी झाली नाही पण गाईनी कारोड दिली ना, त्या कारोडीवर मुलीसारखं प्रेम करणारे माणसं मी पाहिले. लक्षात ठेवा. काहीच पण काही माणसं घरात मुलगी जन्माला येणाऱ्या लक्ष्मीला मात्र हनन करताना पाहिलं. अरे, जी कळी आहे सध्या, जी कळी उमलायच्या अगोदर तुम्ही त्या कळीला तोडण्याचा प्रयत्न करताय. जरा कल्पना करा, विचार करा. महिला समाजामध्ये मी पाहतोय, वाईट वाटून घेऊ नका, राग मानून घेऊ नका, पण सत्य आहे हे. ज्या घरामध्ये हे पातक घडलं ना, त्या पातकामध्ये 4 जण भागीदार आहेत. 4 जण. कोण? एक त्या पातकाची पहिली भागीदारिणी त्या त्या मुलीची, त्या कन्येची आई आहे. महाराज, नीट आहे. नैसर्गिक गर्भपात झाला असेल तो विषय विचारात घेऊ नका. ते तुमच्या हातात नाही महाराज. नैसर्गिक झालं असेल, काही खाण्यापिण्यात कमी जास्त झालेलं असेल आणि ते नैसर्गिक आपत्ती आलेली असेल, तो विषय सोडा. पण ज्यांनी जाणून बुजून हे पाप केलं, देव तुम्हाला कधी माफ करणार नाही. लक्षात ठेवा. हे 4 पापी आहेत. 1 त्या बाळाची आई, 2 त्या बाळाची आजी, 3 त्या बाळाचा बाप, आणि 4 चंद पैशासाठी नालायक डॉक्टर हलकट त्या बाळाची हत्या करतो. हा सुद्धा पापीच आहे. लक्षात ठेवा. अरे, त्या पैशाने चंद पैसे घेऊन तू सुखी बनशील,
4 पैसे घेऊन त्या बाळकाची हत्या करणारा मेन, त्यावर शस्त्र चालवणारा डॉक्टर आहे, लक्षात घ्या. पैसे तर मिळेल त्याला, खूप पैसे मिळतील, त्या पैशाने तो माडी बांधेल, गाडी घेईन, घोडी घेईन, महाराज लाखो एकर जमीन घेईल, खूप मोठा माणूस होईल. पण मी व्यास मंचावरनं सांगतो, शिवपुराणाला साक्ष ठेवून सांगतो, त्याच्याजवळ खूप प्रॉपर्टी दिसेल, खूप मोठी श्रीमंती दिसेल, पण मी व्यास मंचावरनं सांगतो, त्याला मात्र शांततेनं झोप कधीच लागणार नाही. विचारा जाऊन, ज्यांनी हे पाप केलंय ना, त्याला झोप कधीच लागणार नाही. आपण निसर्गाचं संतुलन बिघडवलंय, लक्षात घ्या. भगवंतानी तुम्हाला जन्माला घातलंय सृष्टीचं सर्जन करण्याकरता, भगवंतानी तुम्हाला जन्माला घातलंय स्त्री आणि पुरुषाचा जोडा घातलाय या निसर्गाचं समतोलन ठेवण्याकरता, हे बिघडवण्याकरता नाही, तुमची हौस पूर्ण करण्याकरता नाही. मला माफ करा, मी शास्त्र वचन घेऊन बोलतोय. माई बाप, मुलगा काय आणि मुलगी काय, हे दोन्ही भगवंताचे वरदान स्वरूप तुम्हाला प्राप्त होत असतात, आणि आपण त्या भगवंताच्या वरदानामध्ये हस्तक्षेप करून पापाचे भागीदार होतो. जरा लक्षात घ्या, आज खूप मोठी दरी निर्माण झाली आहे महाराज. असं वैमनस्य का? ज्या घरामध्ये मुली आहे, बघा ना तुम्ही, शास्त्र सांगतंय, एक वाक्य बोलतो, माई बाप वाईट वाटून घेऊ नका, आता संकल्प करा, आता निर्णय करा. ज्या घरामध्ये मुलगी नाही ना, ऐका, ज्या घरात मुलगी नाही ना, त्या घरामध्ये आपली मुलगी देण्याचा प्रयत्न करू नका. नीट ऐका, मला माहिती आहे माझं वाक्य तुम्ही स्वीकार करणार नाही, पण मी माझं वाक्य सिद्ध करून सोडणार. ज्या घरात मुलगी नाही ना, त्या घरामध्ये आपण आपली मुलगी देण्याचा प्रयत्न करू नका. मग तुम्ही म्हणाल, महाराज आमच्या मुलीचं काय होईल? काही होणार नाही. ज्या घरामध्ये मुलगी द्यायची आहे ना, त्यांना स्पष्ट सांगा, बाबा रे, एक काम करा, तुम्हाला मुलगी नाही ना, नाही नसू द्या, मिळत असेल एखादी अनाथ आश्रमाची मुलगी आणा, तिला लहानेचं मोठं करा, आणि तिला लहानाचं मोठं करून मुलगी म्हणून तिला आपली मुलगी म्हणून मोठं करा. कळेल तुम्हाला मुलीचं प्रेम काय असतं. हे जमलं नाही तर एक काम करा, आपल्याला हे शक्य होत नाही, एखाद्या गरीब मुलीचं कन्यादान केलेल्याच्या घरी आपली मुलगी द्या. लक्षात घ्या, एखादी गरीब मुलगी घ्यावी, भावाची असेल, चुलत भावाची असेल, गावातली असेल, किमान त्या मुलीचं कन्यादान तरी करा. महाराज नीट आहे का? जे आपण ऐकलंय ना मुलाच्या संदर्भामध्ये, मी आज मुलीच्या संदर्भात बोलतोय. ज्या व्यक्तीच्या हाताने एक तरी कन्यादान होतं ना, एक तरी करा. गरिबाची असेल, कोणाची असेल, एक वेळा तरी त्या कन्यादानाच्या पुण्य वाचनाला बसून पहा. नीट आहे का? मी या मताचा महाराज आहे. नाही कोणाची मुलगी तुम्हाला घेता आली, कन्यादान करता आलं नाही तरी चालेल, मी तर या मनाचा महाराज आहे. कधी कधी ज्या मुलीला आपल्याला सून म्हणायचं आहे ना, तर तिला सून म्हणून नाही तर कन्या म्हणून आपल्या घरी आणा तरी चालेल. महाराज कळलं का? माझी ही मुलगीच आहे या भावनेने घरी आणा. नीट आहे का? आणि इथून पुढे जरा सावध व्हा. फार कठीण प्रसंग येणार आहे महाराज, फार कठीण. हे वाक्य घरी जाऊन डायरेक्ट लिहून ठेवा, हवेत बोलत नाहीये. आज जर हे समतोल व्यवस्थित झालं नाही, येणारी स्थिती फार कठीण, आजच कठीण झालेली आहे, येणारी तर सोडाच तुम्ही. इतकी विपदा, इतकी दुविधा निर्माण झालेली आहे, इतकी मोठी अवस्था महाराज, आज इतकी मोठी दरी निर्माण झाली ज्याचा विचार समाज करत नाही. आपण जी मुलगी जन्माला येते ना, त्या मुलीचा घात करतोय. त्या मुलीचं भविष्य तुम्ही काय पाहिलं महाराज? त्या कन्येचं भविष्य काय पाहिलं? अरे होऊ शकते ती जन्माला आली, तुम्ही फक्त तिचं लग्न करून द्यावं लागतं, मला त्रास होईल या न्यायाने तुम्ही तिची हत्या करताय. होऊ शकतं ती मुलगी मुलापेक्षा कमी नाही, पुढे आली, मोठी झाली, शिकली, वेल एज्युकेटेड झाली, ती डॉक्टर होईल. नीट आहे का? इंजिनियर होईल, वकील होईल, होऊ शकते जज होईल, कलेक्टर होईल. तिचा अधिकार तुम्ही का छीनून घेता? तिचा अधिकार तुम्ही का ओढून घेता? जर आज ती स्त्री 2 वेळा राष्ट्रपती बनू शकते, ती काय नाही बनू शकत? महाराज लक्षात घ्या, काय नाही करू शकत ती? का तुम्ही तिचा अधिकार ओढून घेताय? फक्त आणि एक सांगतोय, आपण कोणी करणारे नाही आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला बोलणं खूप सोपं आहे, माहिती आहे मला तुम्ही काय बोलणार आहे ते, पण लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतं माझ्या मुलीचं मी करणार आहे, तुम्हाला वाटतं माझ्या मुलीचं मला करावं लागणार आहे, मी माफी मागून बोलेल. मी कित्येक अशा मुली पाहिल्या जिला बापही नाही आणि जिला आई नाही, त्या पण अधिकारीनी बनल्या समाजाच्या बळावर. लक्षात ठेवा, लोकांनी पुरवलेल्या सहकार्यावर आज त्या अधिकारीनी बनल्या. का तुम्ही त्यांचा अधिकार छिनून घेता? महाराज नका छिनून घेऊ. ऐका, जगू द्या त्यांना.
अरे होऊ शकते ती मुलगी उद्या डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, वकील होईल. होऊ शकते ती मुलगी साधारण पुढे चालून नाही काही झाली, कमीत कमी भगवंताची भक्त तर होईल. लक्षात ठेवा, भगवंताची भक्त होईल, कधीतरी एखादी कीर्तनकार होईल, कधीतरी भागवतकार होईल, नाही काही तर कधी कधी भगवंताचा साक्षात्कार करून घेणारी एखादी साक्षात्कारीन तरी बनेल. पण आपण का तिची हत्या करत आहे? जिच्या नशिबामध्ये, जिच्या प्रारब्धामध्ये जे असेल ते होणार. तुम्ही काही करू शकणार नाही, काहीच नाही. मी बघितले महाराज, मी पाहिलेलं आहे. इतक्या कमी वयामध्ये मी एवढं सगळं का बोलतो? मी हे सगळं जवळून पाहिलंय महाराज, जवळून. ज्या मुलीला वडीलही नाही, ज्या मुलीला आई नाही, ना तिचं शिक्षण राहिलं, नीट आहे का, ना तिचं लग्न राहिलं महाराज, नीट आहे का. हे होऊ शकतं. जो माणूस जन्माला येतो ना, जी स्त्री जन्माला येते, ते आपला प्रारब्ध घेऊन येते महाराज, लक्षात घ्या. म्हणून बसलेल्या माईबापांना माझी विनंती आहे महाराज, इथून येणारा काळ, इथून अजून एक सांगेल मी, आज इतका सुशिक्षित समाज आहे महाराज, वेल एज्युकेटेड असणारा समाज सुद्धा आज स्त्री भ्रूण हत्याकडे वळतोय. जरा आपण विचार केला पाहिजे. लक्षात घ्या, MA झालेली स्त्री, MA झालेली स्त्री, डॉक्टर झालेली स्त्री ही जरी हे काम करायला तत्पर होत असेल तर मला सांगा, तुमच्यापेक्षा अडाणी लोक पुरले नाही का? अडाणी नाही पुरले का? तर सासऱ्याच्या दबावाखाली, सासरा सोडा, सासूच्या दबावाखाली, सासू मोठी कुठं नसते महाराज. लई पाहिल्या मी सासवा, राग येईल तुम्हाला, येऊ द्या, काही हरकत नाही. सासवा नातू पाहिजे, नातू धोंडा घालायचं डोक्यात. मी बघितलंय, नाव म्हणत सांगेल मी, एका सासूच्या घरी, म्हणजे आई समजा ना एक तुम्ही, तिच्या घरी तिला पाहिजे होता मुलगा आणि झाली मुलगी. नीट आहे का? हे केस मी हँडल केली आहे, लक्षात घ्या. व्यास मंचावरनं बोलतो, यातला एकही शब्द खोटा बोलणार नाही, एकही शब्द खोटा नाही आहे. कदाचित खोटा असेल तर किडे पडतील माझ्या तोंडात, इतकं व्यासपीठावरून आणि शिवपुराणाच्या समोर सांगतोय. नाव नाही घेणार कोणाचं मी, पण समाजामध्ये या घृणित गोष्टी मी पाहिल्या म्हणून चिडून बोलतोय. मुलगा पाहिजे होता, मुलगी जन्माला आली, म्हणून सासूने काय करावं? बोलू का, राहू देऊ? बोलू ना, राग नाही येणार ना तुम्हाला? सासूनी काय करा, मुलगा पाहिजे होता, मुलगी जन्माला आली, तर त्या सासूनी म्हणजे त्या मुलीच्या आजीनी ते लहान लेकराचे खालचे वस्त्र असतात, काय म्हणतात मला माहित नाही, ते वस्त्र कसे उचलावतील? तिने ते अक्षरशः ते लहान लेकराचे जे वस्त्र असतात ना, खाल जे आपण वापरतो ते कपडे, तिने असं फक्त 2 बोटांनी उचलावं, असं 2 बोटांनी आणि असं टाकावं महाराज. कळलं का? बरं वाटतं ना तुम्हाला ऐकता? नाही, इतकी विषमता. आणि वाटलं पाहायला अंगामध्ये धार्मिकता इतकी, असं वाटतं की 33 कोटी देव हिच्या पाठीमागं फिरतात. हो, आणि ती उचलते 2 बोटांनी कपडा, 2 बोटांनी. का? तर नातू पाहिजे होता, नात आली आणि ती माझ्या सपाट्यात आली. मग तर मी गजेंद्र महाराज अशी धुतली आडवी उभी. तुम्ही म्हणाल तर भेट करून देतो मी तिची. लक्षात घ्या, ज्या दिवशी तिची चूक तिच्या लक्षात आली ना, त्या दिवशी मात्र तिने माझी दीक्षा घेतली. हे मात्र सत्य आहे, लक्षात ठेवा. आज 3 मुली आहेत त्या घरामध्ये, 3. कळलं का? आणि आनंदाने राहते म्हणून बोलतो, लक्षात घ्या. असं नका करू महाराज. एकीकडे तुम्ही देवदेव करता, देवधर्म करता, मुलगी काय मुलगा काय, भगवंताचं हे वरदान आहे, भगवंताने दिलेलं फुल आहे, आपल्या पदरामध्ये घ्या, वाईट वाटून घेऊ नका. काही नाही आहे, मुलगाही तितकाच आणि मुलगी तितकीच. एरवी विचार केला, शेवटी भागाकार करा, गुणाकार करा, वजाबाकी करा, बेरीज तेवढीच येणार आहे. मुलगी काय मुलगा काय, मुलगा असला तरी चुरून घालत नाही आणि मुलगी असली तरी. मी गोदमगावकर डॉक्टरांचं उदाहरण लई वेळा देत असतो. दोन्ही मुलं शिकवले, मुलगाही शिकवला, मुलगी शिकवली, दोघंही गेले तिकडे.